फक्त पुण्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या गणेश उत्सवाचा डंका वाजलेला आहे आणि ह्याच गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण पुण्यातील मानाचा 5वा गणपती म्हणजेच केसरीवाड्यातल्या गणपती या गणपतीबद्दल बोलणार आहोत. तर आणि ह्या गोष्टीसाठी संवाद साठी आपल्यासोबत आहेत रोहित टिळक. आपण त्यांच्याकडूनच या गणपतीबद्दल जाणून घेऊया. सर, तुम्ही आता केसरीवाड्यातल्या ह्या गणपतीचा इतिहास एक शॉर्टमध्ये आमच्या नागरिकांना सांगसाल? आपल्याला माहिती आहे काय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप देण्याचं ठरलं होतं. आणि तेव्हापासून आपण बघितलं तर एक खूप मोठ्या प्रमाणात लोक या उत्सवात सहभागी व्हायला लागले. तेव्हाची कारणं वेगळी होती. जमावबंदीचा कायदा होता, अनेक रूढी परंपरा होत्या, ब्रिटिशर्स विरुद्ध आवाज उठवणं आवश्यक होतं, जनजागृती या सर्व परिस्थितीत कशी करायची, जातीवाद होता, हिंदू मुस्लिम डिवाइड्स होते, इलिटरसी होती. तर तेव्हा धार्मिक उत्सव शिवाय दुसरा पर्याय कुठला डोळ्यासमोर नव्हता हे सगळ्यांनी एकत्र करायला. आणि त्यांनी म्हणून तो आणि शिवजयंती उत्सव हे दोन्हीही एक सोशल फेस्टिवल एक मोठ्या प्रमाणात करावे किंवा पब्लिक फेस्टिवल करावे असा एक निर्णय किंवा आव्हान लोकांना केलं. आणि आज आपण बघतोय की खूप मोठ्या संख्येने लोक त्यात सहभागी झालेत, हजारो मंडळ स्थापन झालीत आणि पूर्ण देशात हा उत्सव साजरा होतो. केसरी गणेश उत्सव सुद्धा पहिलं विंचुरकर वाड्यातनं हा उत्सव साजरी व्हायचा, कारण लोकमान्य तिकडे राहायचे. 1905 साली ते केसरी वाड्यात राहायला आले, मग तेव्हापासून इकडे या वास्तूत हा उत्सव व्हायला लागला. आणि पूर्ण 10 दिवस ही ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न हे केसरी गणेश उत्सवाच्या माध्यमातून आम्ही करत असतो. अनेक सामाजिक उपक्रम केले जातात, व्याख्यानं दिली जातात, अनेक वेगळ्या विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम असतात. या वर्षी नवीन काय आहे गणेशोत्सवामध्ये? या केसरी. या वर्षी आपण फक्त पहिल्या दिवशी एक गीत रामायण म्हणून तो कार्यक्रम ठेवला होता, कारण डॉक्टर दीपक टिळक यांचं निधन झाल्यामुळे 16 जुलैला यावेळेला आम्ही कुठले सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे नाहीत असं हे ठरवलं. पण स्पर्धा, रक्तदान शिबिरं, हे जे सामाजिक उपक्रम आहेत ते मात्र चालू ठेवले आणि आम्ही हा उत्सव करायचा हे ठरवलं. जरी अशी परिस्थिती आली असली तरी, कारण मी मगाशी म्हणलं तसं ही उत्सव नाही, एक चळवळ होती आणि ती चळवळ कुठेही लोकमान्यांची थांबता कामा नाही. त्याच्यामुळे आम्ही प्राणप्रतिष्ठा केली आणि लोक दर्शनाला येत आहेत आणि वर्षभर सामाजिक कार्य जे केसरी गणेश उत्सव करत आले ते पुढे तसंच चालू ठेवू. टिळकांचं नाव पुण्यामध्ये दरवेळेसच गाजलेलं असतं त्यांच्या कामांमुळे किंवा त्यांच्या इतिहासामुळे. तर तुम्हाला त्यांची पिढी असून कसं वाटतंय आणि म्हणजे त्याचा तो वेगळा बदल काय आहे तुमच्यामध्ये? निश्चितपणे एक तर मी भाग्यवान समजतो की एवढ्या मोठ्या घरात जन्म झाला किंवा लोकमान्यांच्या घरी जन्म झाला. पण त्याचबरोबर तुमच्यावर एक प्रेशर मात्र येतच. सामाजिक कामाचं एक प्रेशर येतं. लोकांची अपेक्षा खूप मोठ्या असतात. आणि तसं बघितलं तर ज्या पद्धतीचं कार्य हे लोकमान्यांचं होतं किंवा उंची होती, त्याच्यापुढे आपण कुठेच नाही असं म्हणलं तर त्यात काही चुकीचं ठरणार नाही. पण अ, अ, ती परंपरा किंवा एक सामाजिक बांधिलकी ही असावी किंवा लोकांना बरोबर घेऊन जाऊन समाजकार्य हे कायम चालू ठेवावं. हा मात्र धागा प्रत्येकानेच आम्ही उचललेला आहे आणि त्यामार्फत जेवढं शक्य होईल तेवढं आमच्या पद्धतीने आम्ही काम तर करत आहोत. हा मानाचा 5वा गणपती सदैव सगळ्या नागरिकांच्या मनात राज्य तर करणारच आणि तुम्हाला पण काय वाटतं या गोष्टीवर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.